रांगोळी काढायची खूप आवड आहे. रोज उंबऱ्यासमोर बॉर्डर रांगोळीसुद्धा काढायची आहे. पण कोणती डिझाईन काढावी हे सुचत नाही. तर नक्की बघा, मी आणलेल्या आहे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 5 बॉर्डर रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आली आहे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या बॉर्डर रांगोळ्या. तर पहिली जी रांगोळी आहे बघा, डॉट देऊन घेतलेले आहेत. तर इथे 2-2 इंच अंतर घ्यायचं आहे आणि डॉट द्यायचे आहेत बघा. आणि बरोबर 2-2 डॉट जोडून क्रॉस रेषा मारायच्या आहेत. आता प्रत्येक रेषेवरती आपण गोलाकार काढून घेतलेले आहेत बघा. उलट आणि सुलट करून गोलाकार काढायचे आहेत आणि मध्ये पान काढून घ्यायचं आहे. प्रत्येक रेषेवरती पानं काढून घेतलेली आहेत. खालच्या बाजूला एक आपला इंग्रजी एस प्रमाणे आकार काढायचा आहे किंवा तुऱ्याप्रमाणे गोलाकार काढून घ्यायचे आहेत. आणि खाली जो देठ आहे पानाचा तिथे डॉट दिलेला आहे. तुम्ही बघू शकता, अगदी सोपी रांगोळी आहे बघा. कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे आणि अगदी पटकन होऊन जाते. 5 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. आता मध्ये बघा रिकामी जागा दिसते, तर तिथे आपण डॉट देऊन छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत काडीच्या मदतीने. बघा, डॉट देऊन मी छोटी छोटी काडीच्या मदतीने फुलं तयार करून घेतलेली आहेत. बघा, सर्वच पानांच्या मध्ये फुलं तयार करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये पिवळा आणि लाल रंग भरून घ्यायचा आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतेही रंग भरू शकता. तर पानांमध्ये आपण हिरवा रंग भरून घेणार आहोत बघा. सर्वच पानांमध्ये हिरवा रंग भरायचा आहे. आता तुम्ही इथे रोजची रांगोळी सफेद रंग भरून रांगोळी ठेवली, हळदी कुंकू टाकून ठेवली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. तर बघा, प्रत्येक पानामध्ये रंग भरून थोडीशी एक एक रेष मारून घेतलेली आहे, डॉट देऊन घेतलेला आहे बघा. अगदी सोपी आहे बघा. आता ही इथे मी 4च पानं काढलेली आहेत. तुम्ही ही मालिका जसं तुमचं उंबऱ्याचं अंतर आहे त्याप्रमाणे अगदी पुढेपर्यंत वाढवू शकता. आता इथे खाली तुऱ्याच्या ऐवजी तुम्ही पानंसुद्धा काढू शकता बघा. 3 पानं बेलपत्र असतं ना, त्याप्रमाणे सुद्धा 3 पानं काढू शकता. अगदी सुंदर दिसते. किंवा मोरपीससुद्धा आपण इथे काढू शकतो. आता आपण जे गोलाकार काढलेले आहेत त्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाची डॉट देऊन घेतलेले आहेत. बघा, जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळी बॉर्डर रांगोळीच आहे बघा. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे. आता इथे आपण फुलं काढून घेणार आहोत बघा. 4-4 पाकळ्यांची फुलं काढायची आहेत. योग्य अंतर घ्यायचं आहे. 4-4 पाकळ्यांची फुलं काढून घ्यायची आहे. तर इथे मी 3च फुलं काढलेली आहेत बघा. तुम्ही हे जे अंतर आहे ते तुमचं उंबऱ्याचं जेवढं अंतर आहे त्याप्रमाणे अगदी पुढेपर्यंत वाढवू शकता. आता ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते. फक्त फुलं काढायची आहेत बघा आणि मध्ये क्रॉस रेषेने जोडून घ्यायचे आहेत. त्या रेषेवरती आपण छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत. फुलांमध्ये मध्ये रिकामी जागा जास्त दिसते तर त्यामध्ये तुरे काढून घेतलेले आहेत बघा. किंवा एक इंग्रजी एस प्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. तर खालच्या आणि वरच्या बाजूला पानं काढून घेतलेली आहेत. पुढेसुद्धा पानं काढलेली आहेत, तुम्ही बघू शकता. तर आपण थोडं इथे रंग भरून घेणार आहोत बघा. मागच्या बाजूलासुद्धा छोटी छोटी पानं काढलेली आहेत. आता इथे 2 फुलांमध्ये मी डार्क आणि लाईट निळा रंग भरलेला आहे आणि मधल्या फुलामध्ये लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतेही कलर भरू शकता. बघा, 3च फुलं काढलेली आहेत. आता ही जी मालिका आहे ती अगदी पुढेपर्यंत तुम्ही वाढवू शकता किंवा एवढी जरी रांगोळी काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. बघा, डार्क लाईट करून मी रंग भरून घेतलेला आहे, त्यामुळे फूल आणखी सुंदर दिसतं. मध्यभागीसुद्धा आपण डॉट देऊन घेणार आहोत. पानांमध्ये थोडा हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. बघा, पानांमध्ये हिरवा रंग भरून घेतलेला आहे. तर मध्ये पिवळ्या रंगाने रेषा मारून घेतलेल्या ज्या शिरा असतात ना आपल्या पानांच्या, त्या दाखवलेल्या आहेत बघा पिवळ्या रंगाने. तर फुलांमध्ये डॉट देऊन घेतलेले आहेत. जे आपण तुरे काढलेले आहेत त्याच्या बाजूलासुद्धा एक एक रेष मारून घेतलेली आहेत. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुक रांगोळीचा. अगदी सोपी आहे बघा. पटकन होणारी रोजची ही रांगोळी आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. तर इथे छोट्या छोट्या रेषा मारलेल्या आहेत मी. 3-3 इंचाच्या रेषा मारायच्या आहेत बघा. तीन 3 इंचाच्या रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि मधून आपण एक क्रॉस लाईन जोडणार आहोत बघा. 2 रेषांना ते क्रॉस लाईन मागच्या आणि पुढच्या जे टोक आहे रेषेचं त्या रेषेला
ही क्रॉस लाईन जोडून घ्यायची आहे. तर मी इथे 2च रेषा काढलेल्या आहेत बघा. तुम्ही अगदी अजून एक रेषा यामध्ये वाढवू शकता. तुमचं जसं उंबऱ्याचं अंतर आहे त्याप्रमाणे अगदी पुढेपर्यंत ही जी मालिका आहे ती अगदी पुढेपर्यंत वाढवू शकता. आता जो उंच भाग आहे रेषेचा तिथे आपण छोटी छोटी 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घेणार आहोत. 3-3 डॉट दिलेले आहेत तुम्ही बघू शकता. आता उंच भाग आहे तिथे आपण फुलं काढून घेणार आहोत बघा 3-3 पाकळ्यांची. आता ही फुलं काढण्याची पद्धतसुद्धा अगदी सोपी आहे. डॉट देऊनच काढलेले आहेत बघा. वेगळे काही ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही आहे. सर्व डॉट आतल्या बाजूला काडीच्या मदतीने ओढायचे आहेत. थोडंसं बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे आणि आतल्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत. आता जे रेषांची टोकं आहेत बघा तिथे आपण खालच्या बाजूला रेषा मारून घेतलेल्या आहेत. सरळ रेषा खालच्या बाजूला मारलेल्या आहेत आणि मध्ये जी रिकामी जागा दिसते फांद्यांवरती तिथे आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. डॉट द्यायचे आहेत. आता मध्ये मध्ये रेषांच्या सरळ रेषा आहेत आपल्या त्यावरती लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत. त्यामुळे जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही आणि रांगोळी सुंदर दिसेल. बघा जे आपण सरळ रेषा काढलेल्या आहेत त्यावरती लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता खाली ज्या सरळ रेषा आपण ओढलेल्या आहेत तिथे आपण छोटी छोटी पानं तयार करून घेणार आहोत. सफेद रांगोळीनेच काढायची आहेत. पहिल्या आणि शेवटची जी रेष आहे त्यावरती ही गोलाकार काढून घेतलेले आहेत तुऱ्याप्रमाणे. आता फुलांमध्ये जांभळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे बघा. सुंदर आहे बघा ही रांगोळी आणि अगदी सोपी आहे. कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. अगदी पटकन होऊन जाते. जास्त वेळ लागत नाही. जवळजवळ आपली फायनल रांगोळी आता तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. रांगोळीचा फायनल लुकसुद्धा अगदी सुंदर दिसतो. आता पुढची आणि 4 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. इथे एकच ही रांगोळी अगदी कोणालाही काढता येईल अशी आहे. मध्ये एक डॉट दिलेला आहे बघा आणि एक फुलाचा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर बरोबर उंबऱ्याचं मधोमध अंतर घ्यायचं. आता ही रांगोळी तुम्ही तुळशीसमोर देवघरासमोरसुद्धा काढू शकता. अगदी छोटीशी आहे बघा आणि सोपी आहे. पिवळ्या रंग फुलामध्ये भरून घेतलेला आहे. लाल रंगाचा डॉट दिलेला आहे बघा. आता आपण दोन्ही बाजूला जसं आपण कोणतंही शुभचिन्ह काढल्यानंतर रेषा मारत असतो त्याप्रमाणे रेषा मारून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूला रेषा मारून घेतलेल्या आहेत. सरळ रेषा मारायच्या आहेत बघा. दोन्ही बाजूला सरळ रेषा मारलेल्या आहेत. पुढच्या बाजूला आपण गोल तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत आणि वरती पान काढून घेणार आहोत बघा. पुढे दोन्ही बाजूला पानं काढून घेणार आहोत आपण बघा. दोन्ही बाजूला पानं काढून घेतलेली आहेत. तर पानांमध्ये हिरवा रंग भरायचा आहे आणि जे आपण तुऱ्याप्रमाणे आकार काढले त्याच्यामध्ये आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देणार आहोत. त्या रेषा आहेत त्यावरती सुद्धा लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देणार आहोत बघा. अगदी सोपी आहे ही रांगोळी. रोजची काढण्यासाठी अगदी पटकन होऊन जाते. तर ही रांगोळी देवघरासमोर तुळशीसमोर काढण्यासाठी अगदी पटकन होणारी आहे बघा आणि अगदी सोपी आहे. तर जे आपण गोलाकार काढलेले आहे त्याच्या खाली आणि वरतीसुद्धा आडव्या रेषा मारून त्यावरती डॉट दिलेले आहेत बघा. सफेद रंगाने डॉट दिलेले आहेत आणि जे आपण गोल आकार काढलेले आहे त्यामध्येही निळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. ज्या रेषा आपण सरळ काढलेल्या आहेत त्यावरतीही लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो बघा. फायनल रांगोळीसुद्धा अगदी छान दिसते. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे बघा. आता ही शेवटची जी रांगोळी आहे. आता इथे उद्या गुरुवार आहे तर त्यानिमित्त ही रांगोळी आहे बघा. श्री दत्तगुरू पादुका चरण पादुका मी इथे काढलेल्या आहेत बघा. तर तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की शेवटची जी रांगोळी असते ती दुसऱ्या दिवशी जो वार असतो त्या वाराची रांगोळी काढलेली असते. आता इथे दत्तगुरू चरण पादुकांची रांगोळी काढलेली आहे बघा. थोडासा ऑरेंज रंग मिक्स करून घेतलेला आहे सफेद रंगामध्ये आणि त्याने ह्या पादुका काढून घेतलेल्या आहेत. तर खाली आपण 3 पानं काढून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूला फांद्या काढून घेणार आहोत. त्यामुळे एक पूजेचा लूक येणार आहे बघा. आपण पानं फुलं वापरत असतो पूजेसाठी. तर जर ह्या चरण पादुकांची पूजा आहे किंवा जी रांगोळी काढलेली आहे गुरुवार निमित्त तर
त्याच्या बाजूला पानं फुलं पण काढून घेणार आहोत. तर बघा दोन्ही बाजूला फांद्या काढलेल्या आहेत. वरती यावरच्या टोकाला कळ्या काढलेल्या आहेत बघा फांदीवरती आणि 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घ्यायची आहेत. आता इथे सुद्धा आपण काडीच्या मदतीनेच फुलं काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला 2-2 फुलं काढलेली आहेत. आता मध्ये आपण पानं काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. उद्या नक्की ही रांगोळी देवघरासमोर, तुळशीसमोर तुम्ही किंवा दरवाजासमोरसुद्धा पाटावर काढून तुम्ही ही रांगोळी ठेवू शकता. जमिनीवरती ही रांगोळी काढायची नाही. बघा खाली पानं काढलेली आहेत, त्यामध्ये रंग भरून घेतलेला आहे. बघा सर्वच रांगोळी अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. रोज एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 पर्यंत रांगोळ्या असतात आणि छोट्या छोट्या रांगोळ्याच रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या दाखवलेल्या असतात. नक्की एकदा सान्वी आर्ट वन या चॅनलला व्हिजिट करा. बघा छोट्या छोट्या रांगोळ्या अपलोड केलेल्या असतात. तुम्हाला नक्कीच त्या रोजच्या काढण्यासाठी उपयोगी पडतील. तुम्हाला जरा रांगोळी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल माझं चॅनल तर नक्की करा. बघा फायनल रांगोळी आपली ही तयार झालेली आहे. आता उद्या काढण्यासाठी नक्कीच उद्या ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर, दरवाजासमोर काढू शकता. आता शेवटी सर्वच रांगोळ्यांचे फोटो दिलेले आहे एका ताईंच्या विनंतीवरून की त्यांनी सांगितलं होतं सर्व रांगोळ्यांचे तुम्ही फोटो टाकत जा. तर त्यासाठी मी शेवटी सर्व रांगोळ्यांचे फोटो टाकलेले आहेत. तर अशीच नवीन रांगोळी बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.